मित्रांनो, महत्त्वाची बातमी आज आहे 4 ऑगस्ट आणि या 4 ऑगस्टमध्ये मित्रांनो आपल्याला माहीत होते की शिवसेनेच्या निकालाबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट या 4 तारखेला तुम्हाला मिळणार होती आणि अखेर ती अपडेट मित्रांनो मिळते आहे। उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च दिलासा, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मागे लागलं मित्रांनो आता ग्रहण। आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सुनावणी। एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र 40 आमदार अपात्र करण्यासाठी ठाकरेंनी ज्या प्रकारे लढाई लढली आणि आता राहुल नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदे यांना अपात्र करून मित्रांनो शिवसेनेच्या पक्षाचा चिन्हाचा हा निकाल उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा। आज मुंबईसह दिल्लीमध्ये मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांची सगळ्यात मोठी खेळी सुरू होती की ही निवडणूक सध्या कोण जिंकणार, त्याच्या अगोदर हा पक्षाने चिन्ह कुणाच्या ताब्यात जाणार। कपिल सिब्बल यांनी ही सर्वोच्च सुनावणी आपल्या प्रतिष्ठेची केली होती। कपिल सिब्बल अशा हाय व्होल्टेज असणाऱ्या केसेस कधी हरत नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले। गेल्या 2 वर्षापासून कपिल सिब्बल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू अतिशय हिरिरीने मांडत आहेत आणि ही बाजू मांडत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र या सर्वोच्च नेत्याचा उद्धव ठाकरेंचा हा सिलसिला जिंकण्याचा सिलसिला मित्रांनो आता कुठेतरी सुरू होतोय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही लागलेली सगळ्यात मोठी ग्रहणाची पहिली पायरी शिंदे सेनेला खूप महागात पडू शकते। मित्रांनो, नेमकी अपडेट आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया। आज दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या बाबतीत हा निकाल येतोय आणि या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून पहिल्यांदाच मोठा जल्लोष पाहायला मिळतोय, कारण की गेल्या कित्येक सुनावण्या या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात गेलेल्या आपण पाहिले। ठाकरेंच्या विरोधात बहुतांश सुनावण्या झाल्या आहेत। उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह मिळणार की नाही, पुन्हा शिवसेना आहे तशी ठाकरेंकडे येणार की नाही, या वेगवेगळ्या सुनावण्या आपण पाहिल्या होत्या। परंतु मित्रांनो, त्या सुनावण्याच्या नंतर आज मात्र सगळ्यात मोठा निर्णय येतोय, तो म्हणजे शिवसेनेबाबत। मित्रांनो, ही शिवसेनेची लढाई 6 खासदार आणि आत्ताची नवी सुनावणी त्यानंतर जुनी सुनावणी या दोन्हीमध्ये उद्धव ठाकरेंचा हा दरबार विजयी दरबार कायमस्वरूपी राहू शकतो, कारण की 6 बंडखोर गद्दार खासदारांना सुप्रीम कोर्टाने थेट नोटीस जारी केली आहे। तुम्ही उद्धव ठाकरेंचा शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष मशाल चिन्हावरती निवडून आले असताना तुम्ही एकनाथ शिंदेंच्या सोबत कसे गेले, तुम्ही कसा वेगळा गट केला, याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना जाब विचारला आहे, प्रश्न विचारला आहे। जर असं देशात झालं तर सगळीकडेच लोकशाही संपुष्टामध्ये येईल असा जाब विचारत त्यांना नोटीस काढलेली आहे मित्रांनो। आणि नोटीस मात्र शिंदे सेनेसाठी आगामी काळात खूप महत्त्वाचा आणि शिंदे सेना संपण्यासाठी महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांच्या मनातून उतरणे इतपत अशी गत झाल्याचं चित्र आहे मित्रांनो। हा होता 6 बंडखोर खासदारांचा विषय। मात्र सगळ्यात मोठी आणि सर्वात महत्त्वाची सुनावणी म्हणजे 40 आमदार ज्यांनी उद्धव ठाकरेंना जून 2022मध्ये सोडलं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत एकनाथ शिंदेंनी शिवसेना माझीच आहे, धनुष्यबाण चिन्ह माझंच आहे, त्यानंतर सगळे आमदार मीच निवडून आणलेत, या सगळ्या बाता मारल्या। आणि आता सुप्रीम कोर्टाने मात्र कपिल सिब्बल यांनी आज शिंदे सेनेला अतिशय मोठ्या संकटात आणला असून आता निकाल एकतर्फी उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरणार असल्याचं प्रथमदर्शनी जाणवतं आहे। आणि हा निकाल मित्रांनो ठाकरेंच्या बाजूने जर फिरला तर मात्र शिंदे सेनेचे 40 आमदार अपात्र होतील। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नवीन पक्षचिन्ह शोधावं लागेल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो 6 वर्ष आमदारांवरती निवडणूक बंदी देखील येऊ शकते आणि राहुल नार्वेकर यांच्याबद्दलच्या निकालाबद्दल तर खूप मोठी टिप्पणी सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी करू शकतं। एकंदरीत मित्रांनो, राज्याच्या राजकारणात चाललेली ही संकटाची मालिका अशीच जर कायम पुढे राहिली तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खूप महागात पडू शकतं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल आहे तसा लागला
तर सगळे आमदार, सगळे खासदार, सगळेच्या सगळे पुन्हा एकदा मातोश्रीवरती चरणावरती लीन होतील, उद्धव ठाकरेंच्या चरणावर लीन होतील. कारण की 4 वर्ष उद्धव ठाकरेने ज्या प्रकारे आपले संयमता बाळगली आहे, तो संयम पाहता उद्धव ठाकरेंना या विजयाबद्दल खूप मोठी आशा होती आणि अखेर आज दुपारनंतर याबद्दल सगळ्यात मोठी अधिकृत घोषणा होईलच.